नमस्कार, तुमचं स्वागत आहे ना. बस आता असं म्हणायचं, हाय हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? नक्कीच मस्त असाल नक्की साथ हचाल आणि मस्त हसत असाल. हचाल. बर आता झालं तुझ्या? हा माझं झाला. ठीक आहे, चला हाय हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आमच्या नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर. आणि नवा दिवस नवा ब्लॉग. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. असं झालंय असं की मी कालच घरी आलेले, त्यामुळे मग 2 मिनटं. तर त्यामुळे घर खूप सारं घाण झालेलं आहे, खूप आवरायचं आहे. नाही म्हटलं तरी 15-20 दिवस लक्ष दिलं गेलं नाही घराकडे. पर 2 मिनटं मला बोलू दे, ते बॅड म्हणतील तुला. तर लक्ष दिलं गेलं नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला आता पहिले थोडं घर आवरून घ्यावं. तर घर आवरायचं आहे, पण टाईम पण नाही आहे पूर्ण, कारण आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. दादाला नाही, आम्ही जाणाले. तर आमचे रिलेटिव्स आहेत एक की जे महिनाभरापासून ॲडमिट आहे, आणि की आम्हाला माहिती नव्हतं. तू माईकडे थांबतो? बरं. तर तो आधीच सांगतोय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि मी माईकडे थांबतो. माई म्हणजे त्याची मावशी. तर चला आता मी फक्त आज किचन साफ करणार आहे, तो पण पूर्ण नाही करणार, फक्त किचनची स्टाईल वगैरे ती धुवून घेते आणि खिडकी वगैरे साफ करते. आणि वरची जे बेडरूम आहे की ज्यात आऊने खूप सारा पसारा करून ठेवलेला आहे तो आवरून घेते. काय रे, तिकडे बघ बेडरूममध्ये. तर फक्त बेडरूम आणि अरे हा परम आहे ना, मला 1 मिनिटं सुद्धा नीट बोलू देत नाही. मी उठून तिकडे बसली का तिकडे येतो, उठून इकडे बसली का इकडे येतो. तर आज फक्त किचन आणि बेडरूम मध्ये जो पसारा झालेला आहे तो आवरणार आणि गॅलरी साफ करणार. बाकीचं उद्या करणार, कारण जायचं आहे आम्हाला बाहेर. तर मग चला आता बडबड करण्यापेक्षा मी आवरून घेते पटापट आणि नंतर तुम्हाला भेटते. परम त्यांना सांग ब्लॉग कंटिन्यू करा. टिंग टॉंग नाही, ब्लॉग कंटिन्यू करा. मी टीव्ही बघतोय. जे सांगितलं ना ते अजिबात बोलणार नाही, आणि जेव्हा बोलायचं नसतं तेव्हा मध्ये मध्ये येऊन बोलणार, असा परम आहे आमचा. हो ना परम? ठीक आहे, चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. बघूया आज दिवसभर काय कसं होतंय. चला. बापरे, गॅस पण किती खराब, ओटा किती खराब, खूप घाण झालेले सगळीकडे. इकडे धूळ, किचन खराब इकडे. आता ना हे सगळं मला करायचं आहे साफ. चला तर मग आज पहिले मी किचन साफ करून घेते, कारण इकडे पण हे बघा झुरळं वगैरे झालेच असतील सगळे बाजूला. घराकडे लक्ष दिले नाही का, आहे बघा झुरळं. घराकडे जर लक्ष दिलं नाही का सगळं घाण होऊन जातं. चला आता पहिले किचन साफ करून घेते. हा गॅस असा माझा कधीच नसतो, पण यावेळेस गॅस बघा कसा झालाय. चला आता आवरते, किचन साफ करते, मग बोलते तुमच्याशी. वरची बेडरूम बघते, गॅलरी किती घाण झाली असेल आणि काय, कारण खूप सारी धूळ पण ह्या बेडरूममध्ये आलेली, किती धूळ आलेली आहे. बापरे, बघा खाली अवतार माझ्या पुढच्या गॅलरीचा. खूप सारं घर घाण होऊन गेलेलं आहे. थोडे दिवस जरी आपण नसलो तरी पाय बॉटल कशी पडलेली इकडे, हे काय झाडं सुकले बिचारे. चला आता पहिले हे सगळं क्लीन करून घेते, तेव्हाच जरा घर पहिल्यांसारखं वाटेल. चला आता लागते मी कामाला. गॅलरी मस्त धुतली तर आता स्वच्छ वाटायला लागली आहे. पण आता इकडची गॅलरी तर झाली, तर तिकडचा बेडरूम आहे तो किती घाण करून ठेवला आहे, तर तो बघावा लागेल. इकडे तर आहेच असं सगळं घाण. चला आता बघूया इकडे. बापरे, साहेबांनी इस्त्री आणलेले कपडे कसे केलेले. हे इकडे ड्रॉवर उघडं, खूप घाण होऊन जातं घर आपण घरी नसलो तर. चला आता पहिले कपडे वगैरे सगळे कपाटात लावते. बा इकडे कागद, हे इकडे काय घाण करून ठेवतात ना, हे काय
हे शिवायचं काम दिसतंय असं काहीतरी लिहिलेलं. चला जाऊ द्या, आवरते आता. मम्मी काय करतीये? अरे किचनची स्टाईल आहे ना ती खराब झाली आहे, ती धुवून घेते पहिले. आता आपण घरी नव्हतो ना 15-20 दिवस. मम्मी तू त्या मागच्या ब्लॉग मध्ये नाही का सोफ्यापासून बोलत होती काय हे की आणि तिकडे होतं व्हिडिओ झाले, लक्ष नाही दिलं घराकडे असं मग बोलायला पाहिजे होतं. लक्ष नाही दिले ब्लॉग कडे पण लक्ष नाही दिलं. आता आपलं काय मागे होतं बरं तुला माहिती ना, मग कसं काय ब्लॉग कडे लक्ष देऊ बरं मी सांग बरं. काय करतोय आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला जायचंय हॉस्पिटल मध्ये. कोण ऍडमिट आहे? अरे पप्पांची एक फ्रेंड आहे खूप जुने, त्यांची वाईफ काय म्हणता ऍडमिट आहे, तिकडे जायचंय. पण मग आता हे पण साफ करायचंय ना, हे राहून जाईल म्हणून मग पहिले हे साफ करून घेते. काय म्हणतो? काही नाही. परम पाणी खेळू नाही. काम करायला परमच पुढे पुढे येतो. हो ना पमा? नको तू खालीच थांब, मला एवढीच टाइम घेऊ दे. मग खराब झाला ना गॅस पण, बघ गॅस पण किती खराब झाला, आपला ओटा खराब झाला. मग करायचं की नाही, क्लीन करायचं ना. अरे चला माता आहे ना, मी एवढं साफ करून घेते. मग मम्मी अजून किती आवडायचं यार तुला? अरे थांब ना, आता पूर्ण किचन करून घेते ना बाबा साफ. आता खिडकीच राहिली फक्त, तेवढी धुवून घेते मग झालं माझं काम. का बरं तुला काम एवढी गायले? एवढी का बरं गायले? मला टीव्ही पाहायचा, माहिती तिकडे जायचं. मग काय लय मोठं काम आहे का तुझं? हो मग आता तू काय रे मध्ये मध्ये दाखव का तुझ्याकडे? काय परमला दाखवू का? मग दाखव ना परमला. हुशार आहे. हाय कर. हाय अरे इकडं मी गाडी ओलवलं केलं. परम आपलं युट्यूबर बनणार आहे ना? का रे परम, तू युट्यूबर बनणार आहे ना परम? हो का नाही? हो झालं माझं, फक्त एवढी स्पीड साफ करते मग आपण जाऊ. हा चला मग तुम्ही जा आता, टीव्ही बघा. तोपर्यंत तुम्ही घेते. मम्मी तू पहिले बोलली होती की हे फक्त गॅस आहे, गॅस बोलते की फरची आणि हे करणार आहे खिडकी. आता गॅस पण करायला लागली. तू गॅस बघितला नाही काढला, किती घाण झालेला आहे. जाऊ दे ना, आल्यावर करून घे ना. नाही ना थांब ना, थोडस पटापट मी क्लीन करून घेते आणि ओटा घासून घेते, मग झालं काम. मग जायचंच आहे ना आपल्याला. जायचं काय तर पप्पा पण येऊन जातील, मला टीव्ही पण नाही पाहायला भेटणार. तुला टीव्ही खूप सारा इम्पॉर्टंट आहे का रे शिवा? मग टीव्ही इज टू माय लाईफ. टीव्ही तुझं लाईफ आहे खरंच का? आता आहे ना मला एकदा घाण काढून घेऊ दे, धूळ ओट्यावरची. म्हणजे प्यायला पण लागते ना, गरम पाणी टाकून चांगलं क्लीन करून घेते, घासून घेते. मग झालं, मग काही टेन्शन नाही. ओके नाही? हा मग तोपर्यंत आहे ना तू आता बघ टीव्ही, पटापट धुवून घे. चला तर मग फायनली किचन क्लीन करून झालाय माझा. आणि एक सेकंद तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. बघा स्टाईल क्लीन वगैरे केली, गॅस क्लीन केला, इकडे खिडकी होती ती साफ करून घेतली. आता राहिलेत फक्त हे स्विच की जे साफ करायचे मला, कारण ते थोडे सुकेपर्यंत थांबली होती, त्याच्यावर पाणी पडलेलं होतं. म्हटलं चला आता आवरलंय सगळं, आता जाऊन येते हॉस्पिटलमध्ये आणि हे स्विच साफ करून घेते. व्हिडिओ स्टार्ट केला का मी बोलायच्या आधी परमच बोलणार. हो ना? एरोप्लेन. एरोप्लेन कसे उलतं? बरं एक मिनिट, समोर पोलीस गाडी आहे. पोलीस गाडी कशी करते? चला आता चाललोय आम्ही हॉस्पिटल मध्ये. मग कुठे? या पोराला काय करावं, गाडीत बसलं
का पहिले असतं माईच्या घरी काय माईच्या घरी हा चॉकलेट तुला देणार आहे चॉकलेट. चला आता जाऊन येतो हॉस्पिटल मध्ये आणि मग घरी आलो का बोलते तुमच्याशी. चला त्यांना म्हण येतो जाऊन. काय झालं तुझ्या एरोप्लेनला? एरोप्लेन तुटला नाही का? चला चला आता निघालो आम्ही घरी जायला. मम्मी तर थांबलोय आम्ही. बरं घ्या तुम्ही एकेकाचं करून घ्या. बोला काय पुरमचं? पुष्पा हा कसं पुष्पराज गाणी साडी. तर थांबलोय आता आम्ही फालुदा घ्यायला इकडे कारण ऊन खूप होतं. म्हटलं चला आपण थोडं काहीतरी थंड पिऊया आणि मग घरी जाऊ. खाऊया का? परम तू काय पिणार आहे? ज्यूस का आईस्क्रीम? ठीक आहे चला. आईस्क्रीम गेली आहे ना. आमच्या आहो बघा कसे रागात बघताय. हे माझे दोघं कार्टून ते अजिबात व्हिडिओ करू देत नाही. आणि आहो आहे शिवाय बघा. चला आता आलं का आपलं? आली का आपली ऑर्डर आली? काय करतो तू? काच खाली करायची का? चला आता आम्ही घेतो फालुदा आणि जातो घरी. चला आता आलो आम्ही घरी आलो. माझ्या परमने लगेच एक पराक्रम केला बघा. हा फालुदा कसा खोलून लगेच इथे सांडून नाही टाकला. आता पहिले हे सगळं क्लीन करावं लागेल मला आणि नंतर त्याला खाऊ घालते. मी येईपर्यंत सुद्धा त्याला दम नव्हता. पण तू सांडलं का बरं? मी तुला खाऊ घालणार होती ना. हे सांडलं कोणी? तुझ्या हाताने नाही खाता येणार तुला. हे बघा आता त्याच्या हाताने त्याला खाता येणार नाही पण त्याचं चाललेलं आहे. चल ये इकडे खा. तुझ्या हाताने खा. हाता मी पकडते. खा. नाही मी हातात धरते. तू सांडून टाकतो. खा लवकर. उचल राईट हँडने उचल. मी खाऊ घालू का? मग खा पटकन. त्यांना दाखव तू कसं खाल्ला फालुदा दाखव. आपलं एवढं मोठं टाक तोंडात टाक ना. ओ बापरे कसे सांग त्यांना. त्यांना सांग कसे आहे. गोल गोल. ओ बापरे ठीक आहे चला आता याला पहिले मी खाऊ घालून देते. पुन्हा माझ्यासाठी पराक्रम वाढतील. नाही बाबडे तू नको खाऊ. चला तर मग आता वाजत आले 8. सगळी कामं आवरली. स्वयंपाक वगैरे झालाय. आता राहिलंय परमचं जेवण. आता परमला मी जेवू घालणार आणि त्यानंतर आहो आल्यावर आमचे जेवण. काय झालं? तूच घाण केले ना पाय गंदे झाले. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्राईब एक कमेंट माझ्यासाठी खूप सारी महत्त्वाची आहे. चला तर मग परम काय बोलायचं? चला तर मग बाय. गुड नाईट. परम बाय कर.